राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीवर सत्ताधारी आणि विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया। मुख्यमंत्र्यांना जर विरोधी पक्षाचे नेते भेटायला गेले आणि त्यांच्यात काही चर्चा सुरू असेल तर ती होऊ द्या ना सुरू। कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील, राज्यासंदर्भातले काही प्रश्न असतील, त्याच्यामध्ये एवढं त्रास करून घ्यायची गरज नाही कोणाला। मला याच्यामध्ये राजकीय गंध येत नाही, राजकीय काही वाटत नाही। विधानसभेच्यावर त्यांची भूमिका वेगळी होती, महानगरपालिकेत ते वेगळी भूमिका घेऊ शकतात किंवा घेतील, मला माहिती नाही का त्यांची भूमिका काय राहील। पण माझं एवढंच म्हणणं आहे की मुंबईच्या विकासाकरता, महाराष्ट्राच्या विकासाकरता उद्धवजी असतील, राजसाहेब असतील, हे जेवढं आहे तेवढे जर मुख्यमंत्र्याला भेटले आणि मुख्यमंत्र्यांशी प्रगल्भ चर्चा केली तर महाराष्ट्राच्या विकासात भर पडणार आहे। त्यामुळं मुख्यमंत्र्याला कोणी भेटू शकतं, त्यावर काही मला वाटतं फार काही राजकीय याच्यामध्ये विचार करू नका। पण राजकारण असं आहे की आज एक इकडं तर उद्या तिकडं, त्यामुळे राज ठाकरे साहेब काही वेगळ्या गोष्टींसाठी गेले नसतील, कुठली ती वेगळी महत्त्वाची चर्चा असेल असं आपण म्हणूया। शेवटी तो दोन बंधूंचा विषय आहे, त्याच्यामध्ये आम्ही कुठेही येत नाही। आमच्यासाठी हे काही महत्त्वाचं नाही आहे। आम्ही तर कोण भेटायला, कोण मुख्यमंत्र्याला गेले, कोण प्रधानमंत्र्याला गेले, त्याचं आमचं काय स्वरसूतक नाही। आज महाराष्ट्रामध्ये रस्तेच नाही आहे, ते कुठले तिथं झाडं लावायचं, शेती करायची, तिथं नाव पण चालवायचं, त्याच्यावर गाडी पण चालायची, अशा पद्धतीचे स्पेस टेक्नॉलॉजी असेल तर हे आम्हाला माहीत नाही। आणि म्हणून कोण कोणाला भेटला, राजकीय काय कोणाच्या पोळ्या शेकायच्या असतील तर तो त्यांचा इश्यू आहे।